कक्कड लेआउटमधील एकाच गल्लीतील 3 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। बुधवारी रात्रीच्या दरम्यान 3 घरं चोरट्यांनी फोडली। शहरामध्ये सतत चोरांचं सत्र सुरू आहे। 1 महिन्यापूर्वीही चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता। राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरातील कक्कड लेआउटमध्ये ही घरं आहेत। पहाटे दरम्यान ही घरं फोडली। त्यावेळी एका घरात कोणीही नव्हतं, तर एका शिक्षकाच्या घरातून रोख व सोन्याचे दागिने लंपास केले, तर अन्य एका घरात प्रवेश करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला। मात्र घरात युवक असल्याने चोरटे चोरी करण्यात यशस्वी ठरले नाहीत। याच रात्रीत महामार्गावरील सिटीलँड कापड मार्केटमध्ये असलेले 2 दुकानंसुद्धा चोरट्यांनी फोडून ऐवज लंपास केला आहे। यापूर्वीही 2 वेळा या मार्केटमध्ये मोठ्या रकमेच्या चोऱ्या झाल्या आहेत, मात्र अजूनही पोलीस चोरट्यांना अटक करू शकले नाहीत। कक्कड लेआउटमध्ये राहणारे शिक्षक असलेले 50 वर्षीय विनोद गुलाबराव सवई यांचे घर आहे। विनोद सवई हे धारणी पंचायत समिती अंतर्गत शाळेवर शिक्षक असून बुधवारपासून शाळा सुरू झाल्याने ते कुटुंबासह बुधवारी सकाळी धारणीला गेले होते, त्यामुळे त्यांचं घर बंद होतं। चोरट्यांनी लोखंडी प्रवेशद्वारावरून घरात प्रवेश केला व त्यांच्या मुख्य दरवाजाची कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला। 5,000ची रोख व 17 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। त्यांच्या घरामध्ये पहिल्या माळ्यावर भाडेकरू राहतात। चोरट्यांनी भाडेकरूंच्या घराची बाहेरून कडी लावून घेतली। दरम्यान कक्कड यांच्या घरापासून 5 घरानंतर असलेल्या आशाबाई जेठवा यांच्या घरातही चोरटे घुसले होते। तेथील साहित्य त्यांनी अस्ताव्यस्त केलं, परंतु जेठवा घरी नसल्यामुळे नेमकं काय चोरीला गेलं हे पोलिसांना माहिती होऊ शकलं नाही। आशा जेठवा या एकट्याच राहतात। त्यांचा मुलगा विदेशात असून डिसेंबरमध्ये त्याचा विवाह आहे व त्याच खरेदीसाठी त्या सुरतला गेल्या होत्या। या 2 घरांच्या मध्ये असलेल्या विकास विक्रम पोते यांच्याही घराचा कडिकोंडा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला। त्यावेळी विकास हे घरात झोपले होते। त्यांना आवाज आल्याने त्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे चोरटे पसार झाले। या संदर्भात राजापेठ पोलिसांना सूचित करण्यात आलं असता पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। चोरट्यांनी नुसता उच्छाद मांडलेला आहे। नागरिकांचं जीवित व वित्त सुरक्षित नाही, तर दुकानदारांचे प्रतिष्ठानही सुरक्षित नाहीत। चोरट्यांनी सिटीलँड कापड मार्केटमधील वंशिका या प्रतिष्ठानामधून 1,66,000चे रेडीमेड कपडे, तर 16,050 रुपयांची रोख आणि मोहन टेक्सटाईलमधून 2,660 रुपये असा एकूण 1,84,000चा ऐवज लंपास केला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।